आधी हौदात पाणी सोडायचं आहे आपल्याला. हे गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. तर बघा युरुळा, बघा युरुळा बघायचा असला तर किंवा युरुळा कसा वाया रोपला गोल येडा घालून बसलाय. तर बघा मी आलेलो आहे आता. मोटरी पैसे आपल्याला घासाला मोटर चालू करून न्यायचे आहे. पाणी पाणी तर बघितलंच असून तुम्ही, आता युरुळा बघितलं तेव्हा, तरी बी एकदा दाखवून देतो. हे आहे एवढं पाणी, एवढं कडेने पाजरत आहे. बहुत एवढ्या पाण्यात काय होतं, किती भिजून होतंय. उपसन नाही तर लवकरच करतो. मोटर चालून घ्या आता. केली मोटर चालू. आधी हौदात पाणी सोडायचं आहे आपल्याला, म्हणून कॉक सरळ करून दिलाय खाली. बा हौदात पाणी आलेलं आहे आणि हौदात पाणी फक्त एवढं आहे. एवढं पाणी पुरलं नसतं म्हणून हौदात पाणी सोडलं. फक्त एवढंसं पाणी चाललंय. एवढं पाणी का हौद भरायचं आहे. तर बा आता खोलायचं हे बारणं. तर बा आता खोलीलेलं आहे हुसास. आता घासाला जाईल इथं खाली पाणी. चला बा आपण घासाच वावरात आलो तर ना, ते वरचं वावर सगळं नांगरेलं आहे. मग माझ्याबरोबर दारे किती जण आले तर ह्या सृष्टीमुळे पुढची एक बी जण दिसायला. बघायचं तुम्हाला किती जण आलेत. पूर्ण सृष्टीच्या माग 14 जण लपले होते. चला तर बा आपला घास किती सुकलेला आहे. बघा गाईस, आपण आता घासाला दारे धरत आहे आणि आपण आता दारे धरत आहे इथं घासाला. आणि बघा पाणी आलेलं आहे आता वावरात. घास सुकलेला आहे, बघू शकतात इथं आहे पा. पहिल्यांदा खालच्या घासावर आता पाणी पण ते मोठाला सुकलेला आहे. ह्यो कापिल्याला ह्यो पारच सुकलाय, म्हणून आधी ह्या आवट्याव घेतलेले. खालून 3 नंबर, वरून 3 नंबर, खालून 2 नंबर. चला तर बा बटर कसे दारे धरतोय, पाचोळा काढतोय. पाचोळा काढतोय त्याचे दारे चालले तर, आणि नंबर लागले दारे धरायसाठी. माग श्रेयस धरतोय. ह्या दोघीचं चाललंय आता माती खेळायचं. बघा आलं तर वावरात तर माती खेळायचं चाललंय. ए हाय करा दोघी जण तुम्ही. तू काय म्हणशील सृष्टा? सृष्टा लाजणारी सृष्टी ती, म्हणून ती काय म्हणू शकत नाही. श्रेयस तू बाय. बटर तर दारेच धरतोय काय. तर बाय पहिले 3 वाफे झाले तर भिजून. आता दांडाला 12 फोडून या दोन्ही वाफ्यात घेतलेले. चाललंय पाणी. काय श्रेयस काय चाललंय? तुम पानी खेल रहे हो, तुमको मजा आ रहा है? क्यों मजा आ रहा है आपको? तर बा आता ऊन लागायला लागले म्हणून चालले सगळे घरी. शहरी टाबर सगळी झाली नाही, ती सगळे तिकडचे येत. तर बा ज्याचा नंबर होता आधी भिजायचा त्याच्यावर पाणी आलंय. म्हणजे हे खालच्या होतं आधी भिजायचं होतं, पण हे सुकलं होतं म्हणून भिजलं. आता आलंय पाणी खालच्या आवट्यावरच. तर बा कसा पाचोळा होतोय घासाचा. एवढा पाचोळा कवाच नाही पडून, एवढा घास कवाच सुकला नाही. पाचोळा नाही म्हणजे पानं. पान आहेत सगळे. हे पाळला घास म्हणून कापता बी येणार नीट. आता पान दिल्यावर कापिता येईल. 2-3 दिवसापासून घास कापायचा बंद आहे. तर बा आपली वाखर मागे दिसत असं. आज मी 2 दिवस झालं कांदे टाकले वाखरीत. आज मी घासाच्या दाऱ्यावर आहे. बघ खालच्या आवट्याच्या खालून 3रा वाफ्या फोल्ड आहे. आणि पाणी बी बघा थोडं कमी झालंय. पाणी उपसायला लागलंय का काय माहिती. ओके बघा पाणी दिसत असून तुम्हाला. ते पाणी उगं थोडं थोडं कमीच व्हायला लागलंय. उपसायला लागले का काय, व्होल्टेज कमी काय माहिती. आता उपासला असल्या लगेच चालू बंद करायला जावं लागेल. मोटर लगेच बंद करायला जावं लागेल. आता पाणी फार कमी झालंय. आता इथं दिसाना बी
लाईट गेली का पाणी उपसलं डायरेक्ट युरीवर जाऊन बघूत आपण. तर जे वाटलं आपल्याला तेच झालं आहे. पाणी उपसलेलं आहे. सगळी विहीर मोकळी झालेली आहे. ते चिमणी काय करत होती आत विहिरीत. गुतला ट्रॅक्टर. माती व्हायचं काम चालू आहे इथं तळ्यातून. चला तर करायची मोटर बंद. केली मोटर बंद आणि आऊट भरून झाला. एक 1.5 आउट झाले मोजून फक्त. व मधलं आउट एक झालं बारकं आणि खालच्या आउट थोड्या मोठ्या आउट घेतलं तर त्याचे झाले फक्त 3-4 वाफे. 1.5 आउट झालेले आपलं आणि पाणी उपासलेलं. चला तर अशीच नवीन माझे ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता अशीच मराठी नवीन ब्लॉग. बाय.